छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आलंय। MBA शिक्षण घेतलेल्या एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। अल्ताफ शेख नावाच्या युवकावर पीडित कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेल्या सुधारगृहाच्या भूमिकेवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पीडित कुटुंबाच्या आरोपानंतर अल्ताफ शेख याने लग्नाचे आमिष दाखवत 25 वर्षीय हिंदू तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं आणि तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला। प्रकरण गंभीर होताच तरुणीला सुरक्षेच्या कारणास्तव सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं। मात्र पालकांचा आरोप आहे की त्यांना कोणतीही माहिती न देता मुलीला थेट आरोपीच्या ताब्यात देण्यात आलं। या प्रकरणात सुधारगृह प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात असून पीडित कुटुंबाने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरात मोठी खळबळ उडाली असून हिंदू संघटनांनीही संताप व्यक्त केलाय। मुलीला ज्या जिहादी अल्ताफ शेख हा MIM चं काम करतो। MIM चे लोक याला साथ देतात। काकासाहेब काकडेने याला पूर्णपणे सहकार्य केलं। मला साथ न देताना पोलीसवाल्यांनी या लव जिहादी अल्ताफ शेखला सहकार्य केलं, त्याला बॉडीगार्ड दिले। आम्हाला काही सहकार्य केलेलं नाहीये। आमची मुलगी गेली, आमची मुलगी असून तो म्हणायचा आमची तुमची मुलगी नाही, ती माझंच ऐकल आणि माझ्याशिवाय ती कोणाचंच ऐकू शकत नाही असं म्हणायचा तो। कारण यानं पूर्ण तिचं ब्रेन वॉश केलेलं आहे। माझी मुलगी MBA झालेली असून असं कधी करू शकणारच नव्हती, मला माहिती। पण हे जे झालं ते फक्त याच्यामुळेच झालेलं आहे, अल्ताफमुळं। आणि यानं याला फसवलं। याच्या पहिले बी 2-4 मुली झालेल्या आहे या अकॅडमी मध्ये, द वॉरियर अकॅडमी, याच्यामध्ये 2-4 मुलीचं पहिले असं कांड झालेलं आहे। हे माझ्या मुलीला सुद्धा माहित होतं, पण हिनं काही सांगितलं नाही, काहीच नाही। आम्ही समजावून सांगायचे प्रयत्न केले। अल्ताफला 2-3 वेळेस भेटलो मी, तो म्हणायचा मला लग्न नाही करायचं। पण या पोलीसवाल्यांनी सगळ्यांनी आमचं असं केलं म्हणलं म्हणजे त्याच्या ताब्यातच दिली ती। दुनियाचे कुठाने झाले असतील, आम्ही भरपूर पळालो, मला कोणच सहकार्य केलं नाही। म्हणून मी आज या सुदर्शन चॅनल वाल्याकडे आलो, त्यांना मला मदत करा म्हणून मी आलेलो आहे। मला फक्त मदत व्हावी, माझी मुलगी मिळावी, बस, बाकी काही नाही माझं। हा अल्ताफ नारेगावचा अल्ताफ शेख लाला यानं माझ्या मुलीला फसवलं। तो अकॅडमी चालवतो। अकॅडमीच्या दरम्यान यांची ओळख झाली। गरवाल स्टेडियमला पळायला जात होती ती आणि तिथे यांची ओळख झाली। त्यानं एवढं तिचं ब्रेन वॉश केलं की ती आमचं काहीच ऐकत नव्हती। आम्ही तिला 1 वर्षापासून समजून सांगत होतो की बाई आपल्या समाजात हे चालत नाही, तरी पण ती आमचं ऐकत नव्हती। आम्ही गोडीनं सगळं सांगितलं तिला, तिनं आमची कंप्लेंट केली आणि ती त्याच्यासोबत निघून गेली। मग हे पोलीसवाल्यांना तिला वसतिगृहामध्ये ठेवलं, सावित्रीबाई फुले नूतन कॉलनी तिथं ठेवलं यांनी। मग आम्हाला माहित झालं, आम्ही गेलो तिथं, ते म्हणे तुम्ही काहीच करू नका, गुपचूप बसा तुम्ही घरी, तुमचे मुलं कुठे आहे त्यांना पण बोलवा, तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका, तुम्ही कुठंच जाऊ नका। आमच्या मुलावर त्यांनी गुन्हे दाखल केले, आमच्यावर दाखल केले। आम्ही तिथे भेटायला गेलो तर आम्हाला क्रांती चौक पोलीस स्टेशनला घेऊन गेले, तुम्ही इथे येऊ नका। आणि अल्ताफला संरक्षण दिलं। त्याच्यासोबत 2 पोलीसवाल्याने, एरवे साहेब आणि गायकवाड यांनी संरक्षण दिलं। आम्ही भेटायला गेलो तिथं, तिच्या हातापायाला मेहंदी लावलेली होती। आमचा दिमाग सरकला। आम्ही बोललो तिला की इथं मेहंदी कसं काय भेटली, तर त्यांनी आमच्यावर अजून कंप्लेंट केली आणि आम्हाला बोलवलं। आम्हाला इतक्या शिवे दिल्या त्यांनी, इतके घाण घाण बोलले की तुमच्या गाडीला मिरची लागली का मेहंदी लावली तर तुम्हाला काय झालं। तिथून गायकवाड बोला आणि एरमे बोलला, हे सिडको एनसीचे पोलीस स्टेशनचे 2 जण हा पोलीस बोलले। आणि हे जर असे पैसे घेतात आणि अशा मुलीचे लग्न लावतात तर हे काय आमची कोणाची मदत करणार आहे? हे पोलीस म्हणायच्या लायकीचे आहेत का? हे असे गरीबाची मदत करायला पाहिजे ना? ते म्हणत होता की मला लग्न नाही करायचं, हे करू शकत होते, त्याला बोलू शकत होते की ती जरी कंप्लेंट देत असली तरी बाबा आम्ही घेणार नाही। पण यांनी ते केलं नाही। यांनी काय केलं की यांनी लग्न काल लावून दिलं। हे आम्हाला असे बोलत होते, आम्हाला घाण घाण बोलत होते, आमच्यावर हिंसा दाखल करत होते। आम्हाला म्हणत होते तुम्ही कुठंच जाऊ नका, कोणालाच भेटू नका। यांनी आमचं म्हणजे नाही, MIMचे लीडर काकडे MIMचा काकडे म्हणून हा, तर ते म्हणे की मी समाजासाठी काय नाही करत म्हणे, मी MIM कुण निवडून आलेलो आहे। आम्ही त्याला बोललो MIDC पोलीस स्टेशन मध्ये, त्याच्या पाया सुद्धा पडलो आम्ही, कारण हा त्याच्या जवळचा होता, हाच त्याला लपवत होता पहिले।
आणि यानंच MIDC पोलीस स्टेशनला त्याला ठेवलं तिथं. आणि काकडेचा मुलगा हा त्याच्या सोबतच असतो. हा तिथं भेटायला मुलीला जात होते, त्याला भेटू देत होते. त्याचा भाऊ सलमान आणि ते काकडेचा मुलगा हे दोघं तिथं भेटायला गेले. तिला पाणी बॉटल देत होते, तिला काही कपडे नेऊन देत होते आणि आम्हाला बोलू देत सुद्धा नव्हते आणि भेटू देत सुद्धा नव्हते. तुम्ही कोण आहे म्हणे, तुमचं काही काम नाही म्हणे इथं, तुमचं काही चालत नाही. आणि तुमचं काय म्हणणं आता या प्रकरणी? आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आणि आमची